नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर. मी सुबोध जाधव आपलं स्वागत करतोय. तर आज आपण शिकणार आहोत कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. याच्या अगोदर मी सिम्पल प्रेझेंट टेन्सवर व्हिडिओ बनवलेला आहे. तर आज आपण बघतोय कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? याला मराठीत म्हणतात चालू वर्तमान काळ. कंटिन्युअसला इंग्लिशमध्ये दोन नावं आहेत आणखीन. त्यामध्ये प्रोग्रेसिव्ह आणि इम्परफेक्ट. म्हणजे परीक्षेत तुम्हाला प्रोग्रेसिव्ह हा शब्द लिहून आला तरी त्याचा अर्थ कंटिन्युअस होतो, आणि इम्परफेक्ट लिहून आला तरी त्याचा अर्थ कंटिन्युअस असाच होणार आहे. तर प्रेझेंट टेन्सची कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स जो आहे त्याची व्याख्या काय आहे ते बघूया, किंवा मग त्याच्यामध्ये काय सांगितलेलं असतं याचा आपण थोडासा अभ्यास करूया. The present continuous tense is most often used in English grammar to describe a continuing action, something that is unfinished. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर हा इंग्लिश ग्रामरमध्ये कशासाठी होतो? टू डिस्क्राईब अ कंटिन्युइंग ॲक्शन. जी ॲक्शन चालू आहे ती दर्शवण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअसचा इंग्लिश ग्रामरमध्ये वापर होतो. त्याचबरोबर आपण दैनंदिन सुद्धा याच्यासाठीच, म्हणजे कंटिन्युअस ॲक्शन दाखवण्यासाठीच आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करणार आहोत. आणि अशा प्रकारची ॲक्शन की जी काय नाही आहे अनफिनिश्ड आहे सध्या तरी. आता या डायग्रामवर आपल्याला समजून जाईल बघा चांगल्या प्रकारे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स काय असतो ते. एका साईडला आहे पास्ट टेन्स, एका साईडला सेंटरला आहे प्रेझेंट टेन्स, आणि एकाच पुढे फ्युचर. समोरची साईड ती फ्युचर दर्शवते, पाठीमागची साईड पास्ट, आणि सेंटर जे आहे ते प्रेझेंट टेन्समध्ये आहे. आणि जो प्रेझेंट टेन्स आहे तोच तुमचा टाईम ऑफ टॉकिंग आहे. म्हणजे तिथंच तुम्ही बोलता कारण आपण कायम वर्तमानमध्येच बोलत असतो. फक्त ॲक्शन ह्या भूतकाळ, भविष्यकाळ किंवा मग वर्तमान काळात घडत असतात. तर हा तुमचा आहे प्रेझेंट टेन्स जिथं तुम्ही बोलता आहात. पण आता कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स तुम्हाला वापरायचा कधी हे लक्षात घेण्यासाठी जो ॲरो आहे तो दिलेला आहे बघा. ॲरो म्हणजे काय? ॲक्शन इज गोईंग ऑन हिअर. म्हणजे ॲक्शन इथून सुरू झालेली आहे या ॲरोपासून, तर ह्या तुम्ही बोलता तिथपर्यंत. आणि त्याच्या पुढं सुद्धा थोडंसं ॲरो गेलेला आहे बघा त्या बोलण्याच्या पुढं सुद्धा. म्हणजे ही ॲक्शन चालू आहे, म्हणजे सध्या सुद्धा ती चालू आहे हे दाखवण्यासाठी आपण ही डायग्राम मी त्यासाठीच काढली आहे की ॲक्शन आता सुद्धा चालू आहे. ह्या डायग्रामवरून हे आपल्याला कळत आहे. ॲक्शन सुरू झाली भूतकाळात, आता तिचा फिक्स असा वेळ नाही आहे, परंतु ती आता सुद्धा चालू आहे. जसं मी आय एम टीचिंग आता मी शिकवतोय मागच्या 15 मिनिटापासून, पण मी काय म्हणतोय? आय एम टीचिंग टू स्टुडंट्स. मी विद्यार्थ्यांना शिकवत आहे, म्हणजे मी आता सुद्धा शिकवतोय. म्हणजे ही कंटिन्युअस प्रक्रिया झाली सध्याच्या काळातली. त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरायचा आहे. ज्यावेळेस एखादी क्रिया काय असेल सध्याच्या काळात, सध्याच्या स्थितीमध्ये चालू असेल, त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरणार आहात. आता कंटिन्युअस टेन्सचं सूत्र काय आहे? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं सूत्र काय आहे ते बघूया. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं सूत्र बघण्या अगोदर आपल्याला माहिती आहे की सूत्र हे 2-3 प्रकारचे आपल्याला बघायचे आहेत. पहिलं म्हणजे अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर. अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे होकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नन सारखे नकारार्थी शब्द वापरले जात नाही त्याला काय म्हणतात? अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर असं म्हणतात, किंवा अफर्मेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. मग कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर काय, किंवा मग अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय आहे तर ते दिलेलं आहे बघा. सब्जेक्ट प्लस टू बीचे वर्तमान काळी रूप आपले इथं वापरायचे आहेत. कुठले? टू बीचे प्रेझेंट टेन्सचे रूप आपल्याला इथं वापरायचे आहेत. ते कुठले आहेत तर ॲम, इज, आर. म्हणजे सब्जेक्ट नंतर तुम्ही टू बीचे वर्तमान काळी रूप ॲम, इज, आर वापरणार आहात. त्यानंतर प्लस V4 इन ब्रॅकेट ING. म्हणजेच V4 म्हणजेच काय तर क्रियापदाला ING प्रत्यय, आणि शेवटी अधिक ऑब्जेक्ट, म्हणजे त्यानंतर असेल ऑब्जेक्ट. आता V4 म्हणजे काय ते समजण्यासाठी एक उदाहरण दिले बघा. V1, V2, V3, V4. V1 म्हणजे बेस फॉर्म ऑफ वर्ब, क्रियापदाचा पहिला फॉर्म. V2, V3 पास्ट टेन्स, V2 पास्ट पार्टिसिपल हा V3, आणि हा V4 म्हणजेच काय तर क्रियापदाला ING प्रत्यय आपण म्हणत असतो. तर आपल्याला हा V4 जो दिलेला आहे तो आपल्याला काय करायचा आहे तर इथे वापरायचा आहे. बघा आता ॲम, इज, आर तुम्हाला मी सांगितलंय सब्जेक्ट नंतर ॲम, इज, आर लिहा. पण ॲम, इज, आर कधी वापरायचं त्यासाठी हा तक्ता आहे, हा कॉलम दिलेला आहे, तो चांगला समजून घेऊया. ॲम आपण वापरणार आयच्या नंतर. त्यानंतर इज आपण वापरणार ही, शी, इट आणि सिंग्युलर नाऊन नंतर आपण इज वापरणार आहे. ही, शी, इट आणि सिंग्युलर नाऊन नंतर आपण इज वापरणार आहोत.
वी, यू, दे प्लुरल नाऊन नंतर आपण आर वापरणार आहोत. हे कॉलम जो आहे हा तो चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. वी, यू, दे आणि प्लुरल नाऊन नंतर आर, ही, शी, इट आणि सिंग्युलर नाऊन नंतर इज आणि आय नंतर नेहमी आपण ॲम वापरणार आहोत. आता V4 जो आहे इज रिप्रेझेंटेटिंग द कंटिन्युअस ॲक्शन. ते काय करतं तर कंटिन्युअस ॲक्शनला रिप्रेझेंट करण्याचं काम हे V4 करत असतं. आता काय एक्झाम्पल दिले बघा V4चे. मेक प्लस ING मेकिंग, टॉक प्लस ING टॉकिंग, म्हणजे क्रियापदाला ING प्रत्यय लागत असतो. सम एक्झाम्पल्स ऑफ कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आपण बघतो आहोत अफर्मेटिव्ह स्ट्रक्चरचे एक्झाम्पल्स. आता हे म्हणजे सगळे पॉझिटिव्ह किंवा मग होकारार्थी वाक्याचे उदाहरणं आहेत. आणि जसं तुम्हाला मी सांगितलंय तो तक्ता, त्या तक्त्याचा वापरही तुम्हाला दिसेल. ही, शी, इट आणि सिंग्युलर नाऊन असेल तर इज, वी, यू, दे आणि प्लुरल नाऊन असेल तर आर आणि आयच्या नंतर आपण ॲम वापरणार आहोत. आता इथे पहिलंच वाक्य बघा आय पासून, त्यानंतर आय ॲमच वापरलेलं आहे. उदाहरणार्थ आय ॲम टेलिंग अ स्टोरी, ही इज सेलिंग मँगोज, वी आर प्लेइंग क्रिकेट, शी इज आन्सरिंग अ क्वेश्चन, यू आर कॉलिंग मी, they are acting in the drama, Nitin is attending a seminar, birds are flying in the sky. म्हणजे हे जे वाक्य आहे सगळे हे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचे आहेत, अफर्मेटिव्ह स्ट्रक्चरचे आहेत, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहेत सर्व. आणि जसं यू आर कॉलिंग मी, तू मला कॉल करत आहेस, म्हणजे सगळे जे क्रिया आहेत त्या सध्या चालू आहेत. त्यानंतर आहे निगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आता जसं आपण अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर बघितलं तसं ते निगेटिव्ह स्ट्रक्चर सुद्धा असणार. म्हणजे होकारार्थी जर वाक्य होतील तर नकारार्थी वाक्य सुद्धा होतीलच. मग हे नकारार्थी वाक्याचं स्ट्रक्चर आहे काय बघा. सब्जेक्ट नंतर टू बी म्हणजे ॲमिजार जशाला तसं, त्यानंतर ॲमिजार नंतर फक्त नॉट लिहा, प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. बाकी सूत्र जशाला तसंच आहे, फक्त आपण ॲमिजार नंतर इथे नॉट लिहिणार आहोत. एक्झाम्पल बघूया. पण नियम तो जो कुठला नियम तर ॲमिजारसाठी जो नियम आहे, ॲम कधी वापरायचं, इज कधी वापरायचं आणि आर कधी वापरायचं, जो कॉलम दिलेला आहे तो कॉलम तुम्हाला इथं जशाच तसाच फॉलो करायचा आहे. मग काय दिसतंय बघा. आय ॲम नॉट रीडिंग अ स्टोरी, नकारार्थी वाक्य झालंय, मी स्टोरी वाचत नाहीये. ही इज नॉट सिंगिंग अ सॉन्ग, तो गीत ऐकत नाही. दे आर नॉट प्लेइंग क्रिकेट, शी इज नॉट कुकिंग फूड, धनुष इज नॉट कम्प्लिटिंग हिज वर्क. हे सगळे नकारार्थी वाक्याचे काय तर उदाहरणं आहेत. प्रत्येक ठिकाणी नॉट वापरलेलं आहे, त्यामुळे या वाक्याला आपण काय म्हणणार आहोत, नकारार्थी कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे ते आता आपण अभ्यासणार आहोत. ॲम, इज, आर प्लस सब्जेक्ट प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट शेवटी क्वेश्चन मार्क. हे लक्षात ठेवायचं नेहमी. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही ॲम, इज, आरने होणार आहे, कारण नेहमी हेल्पिंग वर्बनेच काय होत असते तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात होते. कुठले इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तर जे वर्बल क्वेश्चन्स आहेत ते, आणि जे WH टाईप सेंटेन्स असतात या ॲम, इज, आर पूर्वी फक्त WH वर्ड लिहा, तुमचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स ते सुद्धा तयार होऊन जाईल. आता ह्या वाक्याचं उदाहरण बघितलं, हे स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पल काय सांगता येईल. आर यू सिंगिंग अ सॉन्ग, तुम्ही गात आहात का. इज ही वॉचिंग TV, तो TV पाहत आहे का. इज शी लिस्निंग अ सॉन्ग, जो आपला कॉलम आहे तो इथं सुद्धा त्याचे नियम सुद्धा इथं फॉलो केले गेलेले आहेत. आर दे पार्टिसिपेटिंग इन द सेमिनार, ते सेमिनारमध्ये पार्टिसिपेट झाले आहेत का. हा आहे तुमचा इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर कशाचा, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा. तोही तुम्हाला पाठ करायचा आहे, चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. युसेज ऑफ कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आता कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचे युजेस काय आहेत तर नंबर 1 दिलेला आहे बघा. वी यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स फॉर थिंग्स दॅट आर हॅपनिंग ॲट द मोमेंट ऑफ स्पीकिंग. आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा वापर करतो कधी, फॉर थिंग्स दॅट आर हॅपनिंग ॲट द मोमेंट. जसे कधी घटना ही बोलण्याच्या वेळेसच घडत असेल तेव्हाच आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करणार आहोत. दिस थिंग्स युजली लास्ट फॉर क्वाईट अ शॉर्ट टाईम अँड दे आर नॉट फिनिश्ड वेन दे आर टॉकिंग अबाउट देम. आणि ज्यावेळेस ते बोलत आहेत त्यावेळेस ती गोष्ट काय झालेली नसते तर फिनिश झालेली नसते, तर ती चालूच असते. एक्झाम्पल बघूया.
ही इज रीडिंग बुक. कंटिन्युअस क्रिया चालू आहे, ठीक आहे, संपलेली नाही. ज्यावेळेस आपण बोलत आहोत त्यावेळेस, जसं आता मी देऊ शकतो उदाहरण, आय एम टीचिंग. मी शिकवत आहे म्हणजे मी सध्या शिकवतो आहे, म्हणजे क्रिया कशी आहे, चालू आहे. यू आर लिसनिंग, तुम्ही ऐकत आहात. ओके. आर यू ऑर्गनायझिंग अ पार्टी, आर यू अंडरस्टँडिंग. ओके. आरंट वी प्लेइंग फुटबॉल, म्हणजे इथं क्रिया कशा आहेत तर चालू आहेत सध्या. त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. पुढचा जो रूल आहे तो म्हणजे स्पीकर्स यूज द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स टू इंडिकेट दॅट समथिंग विल ऑर विल नॉट हॅपन इन द नियर फ्युचर. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर तुम्हाला करायचा आहे कधी, टू इंडिकेट दॅट समथिंग विल ऑर विल नॉट हॅपन, एखादी गोष्ट घडेल किंवा घडणार नाही इन द नियर फ्युचर, येणाऱ्या काळामध्ये. नियर फ्युचर म्हणजे जवळच्या काळामध्ये एखादी घटना घडणार आहे किंवा घटना घडणार नाही, त्यावेळेस तुम्हाला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. एक्झाम्पल बघूया. नंबर 1, वी आर प्लेइंग द मॅच इन हाफ ॲन आवर. आय एम नॉट गोइंग टू द पार्टी टू नाईट. नियर फ्युचरच्या सगळे उदाहरण आहेत बघा. इज ही विजिटिंग हिज पॅरेंट्स नेक्स्ट वीक. इजंट ही जॉईनिंग विथ अस टू नाईट. हे सगळे नियर फ्युचरमध्ये होणारे गोष्ट आहेत, त्यामुळे आपण तिथे काय वापरलं आहे तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा वापर केलेला आहे. फॉर करंट ट्रेंड्स, जे करंट ट्रेंड्स आहेत त्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. जसं उदाहरण दिलं बघा, मोस्ट ऑफ द पीपल आर युझिंग व्हिडिओ कॉलिंग टुडे. लोक जे आहेत, जास्तीचे लोक, ते आता सध्या सुद्धा काय करतात तर व्हिडिओ कॉलिंगचा वापर करत आहेत. हे ट्रेंड आहे, करंटचा ट्रेंड, त्यामुळे आपण इथं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. द रेट ऑफ ग्रेन्स आर इंक्रीजिंग नाव अ डे. जे की रेट्स आहेत ग्रेनचे ते आता सध्या काय होत चालले तर वाढत चाललेले आहेत. ऑनलाईन शॉपिंग इज ग्रोईंग. ऑनलाईन शॉपिंग काय होते तर वाढत चाललेली आहे. आता सम ऑफ द वर्ड्स दॅट वी कॅन नॉट यूज इन द कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आता काय असे वर्ब्स आहेत की जे आपण काय करू शकत नाही, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये वापरू शकत नाही. तर मग ते कुठले आहेत तर ते आपल्या सगळ्या समोर दिसत आहेत. फील, हिअर, सी, स्मेल, टेस्ट, अज्युम, बिलीव्ह, कन्सिडर, डाऊट, फील, सपोज, थिंक, फॉरगेट, इमॅजिन, नो, मीन, नोटीस, रेकग्नाइज, रिमेंबर, अंडरस्टँड, इन्व्ही, फिअर, डिसलाईक, होप, लाईक, लव, माइंड, प्रेफर, रिग्रेट, वॉन्ट, विश, कंटेन, कॉस्ट, होल्ड, मेजर, वेट, सीम्स एक्सेट्रा. हे सगळे त्या प्रकारचे वर्ब्स आहेत की जे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये वापरले जात नाहीत. तर मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्हाला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स समजलेला असावा. सगळ्यात महत्त्वाचं थोडक्यात सांगतोय, ते तिन्ही स्ट्रक्चर तुम्हाला पाठ करायचे. आणखीन एक महत्त्वाची, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये ॲम इज आर नंतर क्रियापदाला आय-एन-जी प्रत्यय लागलेला असतो. म्हणजे तुम्हाला ओळखायचं असेल तर लक्षात ठेवायचं की ॲम इज आर नंतर क्रियापदाला आय-एन-जी प्रत्यय आहे. ॲम इज आर कधी वापरायचे त्यासाठी तो तक्ता दिलेला आहे, तो तुम्ही चांगल्या प्रकारे काय करा, लर्न करा. आणखीन काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. विसरू नका लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू. टेक केअर.